नमस्कार मित्रांनो. माझं नाव प्रशांत आणि आज एक महत्त्वाचा विषय मी या माहिती अधिकाराच्या संदर्भात डिस्कस करत आहे. या विषयाविषयी आज महाराष्ट्रामध्ये बरंच रणकंदन होत आहे. यातली सत्यता काय आहे हे पर्यंत पोहोचत नाही असं मला दिसतं. सर्वच जण आरक्षणाच्या मागे चाललेले आहेत. विशेष करून गायत मागच्या 3-4 महिन्यापासून आपण पाहतोय, की मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. याविषयी महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं मराठा समाजाला देत आहे. परंतु या आश्वासनामध्ये किती तथ्य आहे, काय आहे या विषयाची माहिती मी केंद्र सरकारकडे मागितली. कारण काही नेत्यांच्या मते सदर विषय हा केंद्र सरकारचा आहे आणि केंद्र सरकारची जर इच्छाशक्ती असेल, तर या संदर्भात एखादं बिल किंवा ऑर्डिनन्स पास करूनही हा विषय केंद्र सरकारला हाताळता येऊ शकतो. यासाठी कोर्टाची वगैरे काही गरज नाही. कारण काही वर्षापूर्वी केंद्र सरकारने असाच ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचा इश्यू असाच मार्गी लावला होता आणि 10% आरक्षण मंजूर झाले होते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारकडे पूर्ण बहुमत असून केंद्र सरकार का प्रयत्न करत नाही, हा एक संशोधनाचा विषय आहे असं मला वाटतं. त्यामुळे या संदर्भात मी केंद्र सरकारला माहिती अधिकार अर्ज लिहिला होता. केंद्र सरकारमधील मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट याकडे हा अर्ज पाठवण्यात आला. त्या अर्जातले प्रश्न आपण आता स्क्रीनवर पाहू शकता. तर आपण पाहू केंद्र सरकारचं उत्तर काय आहे ते. तर ह्या अर्जाचं उत्तर मला डिसेंबर 2023 ह्या महिन्यात आलं होतं. तर आपण बघूया काय प्रश्न आहेत आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी काय उत्तरं दिलेली आहेत. तर यामध्ये मी विचारलं होतं की प्रोव्हाइड द सर्टिफाईड कॉपीज मेन्शनिंग डिटेल्स ऑफ एनी ऑफिशियल कम्युनिकेशन, सर्क्युलर्स or notification issued by the central government related to the implementation of reservation for the Maratha community. याचा अर्थ असा की या संदर्भात काही ऑफिशियल कम्युनिकेशन आहे का? म्हणजे काही सरकारकडून काही पत्रव्यवहार आहे का? काही परिपत्रके आहेत का? काही आदेश आहेत का? ज्यामुळे मराठा आरक्षण साठी काही मदत होईल. तर अशा प्रकारचं काही केंद्र सरकारकडून काय अशा प्रकारचे काही आदेश दिलेले आहेत का? म्हणजे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की प्रोव्हाइड सर्टिफिकेट कॉपीज मेन्शनिंग द इन्फॉर्मेशन about the timeline and the specific actions taken by the central government to address the issue of Maratha reservation, including any meetings, discussions, committees formed for this purpose. तर दुसरा प्रश्न क्लिअर आहे की त्यामध्ये असं विचारलं होतं की मला अशा प्रकारची माहिती द्या ज्यामध्ये केंद्र सरकारने काही वेळ आखून दिलेली आहे, काही स्पेसिफिक ऍक्शन्स काही स्पेसिफिक ऍक्शन्स घेतलेल्या आहेत, म्हणजे काही गोष्टी घडवून आणण्यासाठी काही आदेश दिलेले आहेत. या संदर्भात त्यांनी कोणत्या व्यक्तींसोबत मीटिंग्स केलेल्या आहेत, काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेल्या आहेत का, काही कोणत्या प्रकारच्या समिती किंवा कमिटीज यांची स्थापना केलेली आहे का, या संदर्भात मी कागदपत्र मागवलं. तिसरा प्रश्न मी विचारला की मला प्लीज प्रोव्हाइड सर्टिफाईड कॉपीज मेन्शनिंग एनी रिपोर्ट्स, स्टडीज or recommendations from government appointed committees, expert group related to the implementation of Maratha reservation. आज सरकार जे आहे सध्या ते त्याच्यामध्ये भाजपही काम करत आहे. तसेच त्यांच्या केंद्रामध्ये त्यांचा प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे मी त्यांना मराठा आरक्षण देण्यासाठी एवढे प्रॉब्लेम्स यायला नको. त्यामुळे आम्ही तिसरा प्रश्न विचारला की त्यांनी अशा प्रकारचे काही स्टडीज केलेत का, त्यांनी रेकमेंडेशन्स आहेत का यांच्याकडे, गव्हर्नमेंटने काही कमिटीज अपॉइंट केली का, काही एक्सपर्ट लोक ज्यांना रिझर्वेशन विषयी जास्त माहिती आहे या संदर्भातली सर्टिफाईड कॉपीज किंवा साक्षांकित प्रती मला देण्यात याव्यात. चौथा प्रश्न मी विचारला होता की प्रोव्हाइड सर्टिफाईड कॉपीज mentioning any details regarding the legal framework, if any, that has been put in place to ensure the smooth implementation of Maratha reservation. या संदर्भात म्हणजे याचा अर्थ असा की कोणत्या प्रकारची कायदेशीर चौकट आखली गेलेली आहे का, ज्यामुळे मराठा आरक्षण एक सुलभतेने देत आहे, असं त्याचा अर्थ आहे.
तर या संदर्भात काही सर्टिफाईड कॉपीज आहेत का? म्हणजे या सगळ्या डेटा आहे का? 5वा प्रश्न मी विचारला होता, की काही एम्पिरिकल डेटा कलेक्ट केलेला आहे का? केंद्राकडे आहे का? तो महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे का? तर तो 5वा प्रश्न आहे. या संदर्भातल्या सर्टिफाईड कॉपीज मी 5व्या प्रश्नात मागवल्या आहे. एम्पिरिकल डेटा हा फार महत्वाचा आहे. कारण यामुळेच मराठा समाज हा मागासलेला आहे का नाही, या संदर्भातला डेटा सरकारकडे प्राप्त होतो. 6वा प्रश्न मी विचारला होता, की प्लीज प्रोव्हाइड मी द सर्टिफाईड कॉपीज mentioning the details of any surveys, studies, assessments conducted by the central government to evaluate the impact of Maratha reservation policy on the socio-economic status of the community. या संदर्भात मी असं विचारलं, की सेंट्रल गव्हर्नमेंट ज्यांच्याकडे जनगणनेचे अधिकार आहेत, त्यांनी या संदर्भात काही सर्व्हेज केलेत का? काही स्टडीज केल्यात का? कोणत्या प्रकारचे असेसमेंट्स किंवा चाचण्या केलेल्या आहेत का? काही अभ्यास कमिटीज नेमलेल्या आहेत का? त्यामुळे की मराठा समाज जो आहे आज महाराष्ट्रातला, त्यांचं सामाजिक आणि आर्थिक स्तर ह्याविषयी त्यांना माहिती मिळवता येईल. तर असा मी 6वा प्रश्न आहे. 7व्या प्रश्नात मी असं विचारलं होतं, की प्रोव्हाइड कॉपीज मेन्शनिंग द स्टॅटिस्टिकल अनालिसिस ऑर रिपोर्ट्स highlighting the progress or challenges faced in the implementation of Maratha reservation, including any data on education, employment and relevant socio-economic parameters. तर मी त्यांना 7वा प्रश्न असा विचारले, की सध्याचे रिपोर्ट्स कसे आहेत, की कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस त्यांना फेस करावे लागतात, आणि त्यामुळे तसेच त्यांच्याकडे मराठा कम्युनिटीजच्या एज्युकेशनचा, एम्प्लॉयमेंटचा आणि त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा अंदाज येईल अशा प्रकारचं काही तांत्रिक डेटा, तांत्रिक माहिती किंवा रिपोर्ट्स आहेत का? त्यांचा प्रोग्रेसचा डेटा आहे का? या संदर्भातही माहिती मागितली होती. प्रोव्हाइड द 8वा प्रश्न असा विचारला, प्रोव्हाइड सर्टिफाईड कॉपीज मेन्शनिंग द कम्युनिकेशन रेकॉर्ड ऑफ द मिनिस्ट्री ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र between 2010 until today, as this is a burning topic in the state of Maharashtra. कारण हा जो टॉपिक आहे, हा सध्या ज्वलंत विषय आहे महाराष्ट्रातला. तर या संदर्भात काही महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे काही मदत मागितली आहे, की ज्यामुळे त्यांना मराठ्यांना रिझर्वेशन देणे सुलभ होईल. या संदर्भात काही तपशीलवार माहिती किंवा काही प्रकारचं कम्युनिकेशन मराठा समाजाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारचं केंद्र सरकारसोबत झालंय का? तर या पत्राच्या कम्युनिकेशनच्या कॉपीज मी मागितल्या होत्या. तर ह्या सर्व गोष्टी या प्रति स्वरूपात किंवा कागदपत्र स्वरूपात असल्यामुळे या माहिती देणे फार गरजेचे होते. आता आपण पाहूया केंद्र सरकारने काय उत्तर दिलेले आहे आपल्याला, हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहूया. तर त्यांनी विशेष म्हणजे धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांनी मला दोन ओळीतच उत्तर दिलेले आहे आणि विषय संपवलेला आहे. हे फार धक्कादायक आहे. यावरून असं दिसतं की केंद्र सरकार म्हणजे जसं म्हटलं काही राजकीय नेत्यांनी तोंडाला पानं पुसण्याचं काम करते. केंद्र सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बिलकुल गंभीर नाहीये. ते टिकेल का नाही यावरही शाश्वती नाहीये. त्यामुळे मराठा बांधवांना माझी अशी विनंती आहे की त्यानुसारच त्यांनी आंदोलनाची दिशा ठरवावी आणि योग्य ते कायदेशीर मार्गाने शांततेने ह्या प्रश्न सोडवण्यास पुढाकार घ्यावा, अशी माझी सरकारला आणि तसेच मराठा बांधवांना विनंती आहे. तर आपण आता पुढे उत्तर पाहू त्यांनी काय दिलेले आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, हे 2 ओळीचं उत्तर जसं मी मगाशी म्हणालो होतो, की इट इज इन्फॉर्म दॅट सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज इश्यूड नो कम्युनिकेशन इन फॉर्म ऑफ सर्क्युलर, नोटिफिकेशन एक्सेट्रा रिलेटेड टू द रिझर्वेशन ऑफ मराठा. त्यांनी असं स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठा कम्युनिटीच्या, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारने कसल्याही प्रकारचे कम्युनिकेशन म्हणजे चर्चा, सर्क्युलर्स म्हणजे परिपत्रके, नोटिफिकेशन म्हणजे आदेशपत्रे आणि कोणत्याही प्रकारचं कनेक्ट या संदर्भात केलेलं नाही. या संदर्भात केंद्र सरकारने आजगायत कसलाही पुढाकार घेतला नाही. तर हे फार धक्कादायक उत्तर आहे. केंद्र सरकारकडून अशी अपेक्षा नव्हती. केंद्र सरकारमध्ये जी पार्टी बसलेली आहे, ते मराठ्यांना आम्ही रिझर्वेशन देऊच असे म्हटलं जातं. परंतु हे खरोखरच काम करतायत का? हा एक संशोधनाचा विषय आहे. यामुळे मराठा बांधवांना हा व्हिडिओ पहावा, यावर प्रतिक्रिया द्यावी, असे माझे मत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण सर्वांकडे पोहोचवावा. सर्वांनी व्हिडिओ सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि ही सत्य जी माहिती मला मिळालेली आहे, ही आपल्या मराठा बांधवांपर्यंत पोहोचवावी, ही माझी विनंती आहे. धन्यवाद.